हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इंग्रजी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. पहा या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सातारा सेकंड टर्म एक्झामिनेशन 2021-22 बघा, म्हणजे 2021-22 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश, मार्क्स 50. क्वेश्चन फर्स्ट ए, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे हा पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेजवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट डीड मम्मा स्मेल. आन्सर पहा, मम्मा स्मेल्ड समथिंग. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, मम्मा स्मेल्ड समथिंग. ओके, दॅट इज द करेक्ट आन्सर. सेकंड पहा, व्हॉट डीड शी सेन्स. She sensed a bright light passing on and with it some sounds. तिसरा प्रश्न, where did she hide herself. बघा, she hid behind a rock. त्यानंतर चौथा प्रश्न, did she sense a bright light passing on and with it some sound. Yes, याचा आन्सर पहा, yes, she sensed a bright light passing on and with it some sound. फिफ्थ क्वेश्चन, राईट एनी टू ॲडजेक्टिव्ज डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम पॅसेज. या ठिकाणी बघा, पॅसेजमधून तुम्हाला कोणतेही दोन या ठिकाणी विशेषण लिहायचे आहेत, ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. बघा, तर पॅसेजमध्ये या ठिकाणी बघा, लॉंग हा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, त्याच्यानंतर ब्राईट हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, व्हॉट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच गिव्ज अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाऊन. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल जास्त माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. सहावा प्रश्न बघा, राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ गिव्हन वर्ड्स. म्हणजे हे जे शब्द वर्ब्स दिलेले आहेत, क्रियापद किंवा हे जे शब्द दिलेले आहेत वर्ड्स, त्यांचं तुम्हाला भूतकाळ लिहायचं आहे, पास्ट टेन्स लिहायचं आहे. पहिला शब्द आहे स्मेल, त्याचा आन्सर असेल बघा स्मेल्ड. सेकंड आहे पुल, त्याचं पास्ट टेन्स असेल पुल्ड. अशा पद्धतीने हा पहिला पॅरेग्राफ आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड पॅसेज विद्यार्थी मित्रांनो, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज व्हेरी इसेन्शियल इन द वर्ल्ड टुडे. त्याचा आन्सर आहे बघा, अ गुड ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज व्हेरी इसेन्शियल इन द वर्ल्ड टुडे. म्हणजे पॅसेजमध्येच ते उत्तरं तुम्हाला शोधायचे आहेत आणि उत्तरं लिहायची आहेत. सेकंड पहा, त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, हिअरच्या ऐवजी व्हेअर पाहिजे. बघा, व्हेअर डू पीपल ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा, त्याचा आन्सर या ठिकाणी असेल, मिलियन्स ऑफ पीपल ट्रॅव्हल फ्रॉम प्लेस टू प्लेस एव्हरी डे ऑल ओव्हर द वर्ल्ड. दे ट्रॅव्हल फ्रॉम टाउन टू टाउन अँड कंट्री, ग्राउंड अँड इवन इन टू स्पेस. अशा पद्धतीने ते आन्सर असेल. त्याच्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन, वाय डू पीपल ट्रॅव्हल फॉर. म्हणजे लोक कशासाठी ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करतात. बघा, तिसरा प्रश्न आहे, त्याचा आन्सर या ठिकाणी मी मार्क केलेलं आहे. बघा, पीपल ट्रॅव्हल्स, त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स चुकीचे, ट्रॅव्हल पाहिजे. बघा, पीपल ट्रॅव्हल फॉर सर्व्हिस, बिझनेस, साईट सीईंग अँड टू मीट अदर पीपल. चौथा प्रश्न, व्हॉट इज मीन्ड बाय वर्ड ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट या शब्दाचा अर्थ काय आहे. तर बघा, त्याचा आन्सर चौथं मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, द वर्ड ट्रान्सपोर्ट मीन्स कॅरिंग ऑफ पीपल अँड गुड्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. पाचवा प्रश्न, व्हाय इज अ गुड ट्रान्सपोर्ट सिस्टीम सो इम्पॉर्टंट. बघा, आन्सर मी खाली लिहिलेला आहे, अ गुड ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रोग्रेस ऑफ ॲग्रिकल्चर, मायनिंग अँड इंडस्ट्री. ऑल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेड ट्रॅव्हल इझी, कम्फर्टेबल अँड फास्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग वॉर, फ्लड्स ऑर फॅमाईन. त्याच्यानंतर बघा सहावा प्रश्न, फाइंड द अपोजिट ऑफ फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. म्हणजे अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अपोजिट वर्ड्स म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दिलेल्या शब्दांचे पॅसेजमध्ये शोधून लिहायचे आहेत. बघा, फर्स्ट आहे बॅड, त्याच्या पॅसेजमध्ये शब्द अपोजिट आलेला आहे गुड. सेकंड डिफिकल्ट, इझी. थर्ड ए, रीड द स्टांजा केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. या ठिकाणी स्टांजा रीड करायचा आहे, कवितेचं कडवं दिलेलं आहे ते रीड करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 5 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. बघा, कविता कशी आहे, वेन आय वेकअप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. वेन यू वेकअप लेट इट इज द अलार्म दॅट्स क्रेझी. वेन आय से नो टू समथिंग आय एम बीइंग स्टबर्न. वेन यू से नो टू समथिंग यू आर बीइंग फर्म. पहिला प्रश्न, वेन डज पोएट गेट व्हेरी लेझी.
आन्सर बघा, पोएट गेट्स व्हेरी लेझी वेन ही वेक्स अप लेट. सेकंड, वेन डू ग्रोनअप्स बिकम फर्म. बघा याचा आन्सर मी इथे लिहिलेला आहे. ग्रोनअप्स बिकम फर्म वेन दे से नो टू समथिंग. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, फाइंड अ वर्ड फ्रॉम स्टांजा विच डिस्क्राईब द चाइल्ड. चाइल्ड कशा पद्धतीने या ठिकाणी डिस्क्राईब केलेला आहे. लेझी लिहू शकता तुम्ही किंवा क्रेझी लिहू शकता. त्याच्यानंतर फोर्थ बघा, राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम स्टांजा. लेझी, क्रेझी. त्याच्यानंतर थर्ड बी बघा, क्लासिफाय द गिवन वर्ड्स इंटू वर्ब अँड ॲडव्हर्ब. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं तुम्हाला वर्गीकरण वर्ब आणि ॲडव्हर्बमध्ये करायचं आहे. बघा, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. बघा, वर्बमध्ये कोणकोणते शब्द असतील. रीड, डान्स, जम्प, कट, कीप. आणि ॲडव्हर्बमध्ये बघा, सायलेंटली, ट्वाईस, केअरफुली, वेल, नेव्हर. फोर्थ ए क्वेश्चन बघा, कंप्लीट द वेब चार्ट यूजिंग रिलेटेड वर्ड्स एनी टू. या ठिकाणी बघा, क्रिकेटशी रिलेटेड वर्ड्स एक बॅट दिलेला आहे. आपण काय लिहू शकतो आणखी. बॉल, हेल्मेट, स्टम्प्स. त्याच्यानंतर स्कूलशी रिलेटेड वर्ड टीचर दिलेला आहे. स्टुडंट लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा, मोबाईल, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, स्पीकर, टॉर्च असं लिहू शकता तुम्ही. टॉर्चसुद्धा लिहू शकता त्या ठिकाणी. बघा, फोर्थ बी, राईट एनी टू मिनिंगफुल वर्ड्स दॅट एंड विथ LY फ्रॉम द गिवन लेटर्स. हॅपीली दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहू शकतो ट्रूली, सेकंड पार्टली. फिफ्थ ए पहा, राईट द रिलेटेड ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन नाउन्स. बघा, क्लेवर, ॲक्च्युली क्लेवर हे ॲडजेक्टिव्हच आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ते नाऊन दिलेलं आहे. फ्रेंड. बघा, आणखी नाऊन काय होऊ शकतात रिलेटेड. स्टुडंट्स, त्याच्यानंतर गर्ल, टीचर, पीपल. आता या ठिकाणी बघा, खाली स्कूल हे नाऊन दिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड ॲडजेक्टिव्ह एक दिलेला आहे बिग. आणखी ॲडजेक्टिव्ह्ज काय होऊ शकतात बघा. रेप्युटेड, नाईस, प्रायव्हेट, फेमस, गुड पण लिहू शकता तुम्ही. गुड स्कूल. ओके. त्याच्यानंतर बघा, फिफ्थ बी, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. बघा, बेंगलुरू, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. आता हा पॅसेज आहे, याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत. बघा, फर्स्ट आहे, हू इज कंडक्टिंग द टेस्ट. बघा, याचा आन्सर काय असेल. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे, विच आयटम्स विल नॉट बी अलाउड इनसाइड एक्झामिनेशन हॉल. बघा, एक्झामिनेशन हॉलच्या मध्ये कोणकोणते आयटम्स अलाउ नसणार आहेत. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. बघा, द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, बूट्स, इवन सॉक्स. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, what will be provided in hall by the invigilators. invigilators हॉलमध्ये काय देणार आहेत. बघा, सगळ्यात खाली आन्सर आहे, the pens will be provided in the hall by the invigilators. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इशूड. इशूड या शब्दाचा अर्थ काय आहे. रिलीज्ड. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, इज इट गुड न्यूज ऑर बॅड न्यूज. इट इज अ गुड न्यूज. सिक्स्थ ए पहा, या ठिकाणी फाइंड अँड राईट द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. एक्झाम्पल, शी आन्सर्स ऑल द क्वेश्चन्स. याच्यामध्ये सब्जेक्ट शी आहे, ऑब्जेक्ट ऑल द क्वेश्चन्स आहे. आता बघा, फर्स्ट आहे, अमित रोट अ लेटर टू हिज आंट. याच्यामध्ये सब्जेक्ट अमित आहे आणि ऑब्जेक्ट लेटर आहे, अ लेटर आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, द डॉग एट द बिस्किट. याच्यामध्ये द डॉग सब्जेक्ट आहे, बरोबर आहे, आणि ऑब्जेक्ट काय आहे, द बिस्किट. त्याच्यानंतर थर्ड बघा, मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश. याच्यामध्ये सब्जेक्ट मिसेस देसाई आहे आणि ऑब्जेक्ट इंग्लिश आहे. बी बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू गुड मराठी. फर्स्ट आहे,
रिस्पेक्ट युअर टीचर, तुमच्या शिक्षकाचा आदर करा. सेकंड, अवॉइड प्लास्टिक बॅग, प्लास्टिक पिशवी टाळा. थर्ड आहे ओबे ऑल ट्रॅफिक रूल्स, सर्व वाहतूक नियम पाळा. त्याच्यानंतर सी क्वेश्चन बघा, राईट 10 लाईन्स अबाउट माय बेस्ट फ्रेंड. तर माय बेस्ट फ्रेंडवरती तुम्हाला 10 लाईन्स लिहायच्या आहेत या ठिकाणी बघा 5 मार्कासाठी. माय बेस्ट फ्रेंड, रोहन इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज 12 years old, ही इज माय क्लासमेट, वी सिट ऑन द सेम बेंच इन द क्लास, ही इज व्हेरी क्लेवर, रोहन हॅज अ गुड नेचर, ही इज व्हेरी सोशियल, ही हेल्प्स मी इन माय स्टडीज, हिज फादर इज अ डॉक्टर, वी प्ले टुगेदर, आय लाईक हिम व्हेरी मच, आय एन्जॉय हिज कंपनी. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीचा इंग्रजी विषयाचा सेकंड टर्मचा पेपर अभ्यासलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज इंग्रजीच्या संदर्भातले पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.